हरिओम. आकाशातून पडणारं पाणी ह्या नदीतून येऊ दे की त्या नदीतून येऊ दे, शेवटी मिळतं सागरालाच. प्रत्येक ठिकाणी आम्ही समुद्राला वेगळं वेगळं नाव दिलं, ते समुद्र शेवटी एकच आहे. तसंच परमात्म्याच्या प्रेमाची धारा कुठल्याही दिशेने असत नाही, कुठल्याही भाषेतून असत नाही, कुठल्याही प्रदेशातून असत नाही, ती मिळते फक्त त्यालाच. आकाशात परितं तोयम यथा गच्छति सागरम सर्वदेव नमस्कारम केशवम प्रति गच्छति. मी त्याचा जल्लोष नुकताच बघितला, भक्तीचा प्रेमाचा जल्लोष, ज्याला भाषेची, प्रदेशाची, देशाची कसलीही बंधनं नसतात. अशी अनेक बंधनं आम्हाला मानवाला जखडून टाकत असतात दुःखांची. आणि आमच्या जीवनाला ज्या दुःखांशी बांधलं जातं, ज्या बंधनाने बांधलं जातं, त्या बंधनाला तोडण्याचा उपाय म्हणजे रामबाण. आम्ही नेहमी एक शब्द वापरतो, रामबाण उपाय, रामबाण औषध. म्हणजे डेफिनेटली 100%, 108% काम करेल अशी गोष्ट म्हणजे रामबाण. आणि जो ध्यानमंत्र आम्ही आज रामरक्षाचा बघतो, ध्यायेत आजानुबाहुं धृतशरधनुषम बद्ध पद्मासनस्थम पीतम वासो वसानम. धृतशरधनुषम, बाण आणि धनुष्य ज्याने हातात धारण केलाय, बाण आणि धनुष्य ज्याने धारण केलाय, ज्याने धरलाय, याच्यावर विलासत आहे, अशा रामचंद्राचं मी ध्यान करतो. रामाचा बाण आणि रामाचं धनुष्य. आम्ही नेहमी शब्द वापरतो खरा की रामबाण, परंतु आम्हाला खरोखरच तेवढा विश्वास असतो का रामाचा बाण नक्की काय काम करतो? प्रत्येक दैवताचं आम्ही वेगवेगळं आयुध बघतो, राम मात्र फक्त धनुष्य आणि बाण घेऊनच आहे. दुसरं कुठलंही शस्त्र त्याने वापरल्याचं आमच्या ऐकिवात नाही. कृष्ण आम्हाला चक्र वापरताना दिसतो, धनुष्य वापरताना दिसतो, गदा वापरताना दिसतो, मुष्टियुद्ध खेळताना पण दिसतो. परशुराम परशु वापरताना दिसतो, धनुष्य वापरताना पण दिसतो. परंतु एकमेव राम मात्र असा आहे जो फक्त धृतशर धनुष्यम आहे. आणि असं ध्यान करणं आवश्यक आहे असं आम्हाला बुधकौशिक ऋषी सांगतात की रामाचं ध्यान करायचं तर ते ह्या गोष्टींबरोबर असलंच पाहिजे. आणि त्यामध्ये एक अत्यंत आवश्यक गोष्टी म्हणजे मला रामाच्या ध्यानामध्ये रामाचं धनुष्य आणि रामाचा बाण दिसलाच पाहिजे. ते म्हणाल, बापू बाण आम्ही फक्त भात्यात बघायचा नाही. ज्या अर्थी बुधकौशिकाने शर आणि धनुष्य, बाण आणि धनुष्य एकत्र आणलं, याचा अर्थ आम्ही रामाचं ध्यान करायचं तर कसं करायला पाहिजे की त्याने तो बाण त्या धनुष्याला लावलेला आहे अशा अवस्थेमध्ये. आणि बरोबर बापू, आम्ही असा विचार करू की आमच्या शत्रूवर हा बाण सोडतोय? नाही, रामाला सांगा माझ्यावर बाण सोड, घाबरू नका, राम म्हणावं लागणार नाही तुम्हाला, उलट आयुष्याचं सोनं होईल. कारण रामाचा बाण काय करतो? रामाच्या बाणाचे 7 गुणधर्म नेहमी सांगितले जातात. हे 7 गुणधर्म कुठले? आम्ही मागे धनुष्यबाण बघितलं होतं एका रामामध्ये अनेक वर्षापूर्वी, 5-6 वर्षापूर्वी. त्यावेळेस मी म्हटलं होतं की रामाचे बाण आणि रामाचं धनुष्य मात्र पूर्णपणे वेगळं आहे. त्या रामाच्या बाणाचे 7 गुणधर्म कुठले? रामाच्या बाणाचा पहिला गुणधर्म म्हणजे की रामाचा बाण हा अचूक आहे. आणि हा अचूक कसा आहे तर रामाच्या इच्छेनुसार अचूक आहे. जी रामाची इच्छा आहे ते काम तो रामबाण करतोच. म्हणा बाबू याच्यामध्ये काय, कोणी धनुष्य हातामध्ये घेतलं, त्याच्या मनामध्ये जी इच्छा आहे त्यानुसार तो बाण चालवणार. तो जर एक्सपर्ट असेल तर ते काम करणारच. पण इकडे आम्ही फक्त मेकॅनिकल गोष्ट बघतो की एक धनुष्य, एक बाण, बाण सुटला, कोणातरी छातीतून आरपार गेला किंवा डोळ्यातून आरपार गेला. रामाचा बाण असं काम करत नाही. तो वाईटाचा नाश करतो.
एवढंच करून तो थांबत नाही, ही सगळ्यात महत्त्वाची गोष्ट. तो अचूक आहे म्हणजे काय, म्हणजे साधं सुद्धा उदाहरण जर बघायचं झालं त्याची गोष्ट अशी आहे की समजा रामाला एखाद्या शत्रूच्या छातीवरून बाण घालायचा आहे, पाठवायचा आहे, छेद करायचा आहे, तर तो बाण बरोबर त्याच्या छातीतून जाईलच, पण छातीतून जाईल तो त्याचं प्राणहरण करायचं की नाही ह्या रामाच्या इच्छेनुसारच तो कार्य करेल. ही एक गोष्ट. त्याच्या बरोबरीने रामाचा बाण चूक करत नाही. अचूक आहे म्हणजे तो कुठलीच चूक करत नाही. परमेश्वरी सत्तेचं सगळ्यात मोठं महत्त्व लक्षात घ्या की परमेश्वर कुणाचंही कधीही वाईट करत नाही. परमेश्वराकडे ही शक्ती नाही. आम्हाला नेहमी वाटतं की अमुक अमुक झाला म्हणून देवाचा कोप झाला. ही पुराणातली वांगी पुराणात लक्षात ठेवा. परमेश्वराकडे मुळी कुणाचं वाईट करायची शक्तीच नाही आहे. तुम्ही म्हणाल बापू मग जगात वाईट घडतं कशाने? परमेश्वर हा भावस्वरूप आहे. परमेश्वराचा अभाव जेव्हा माझ्या मनात उत्पन्न होतो तोच सैतान. लक्षात ठेवा, सैतानाला वेगळं अस्तित्व नाहीये. सैतानाला या जगात वेगळं अस्तित्व नाहीये. परमेश्वरी वृत्तीचा माझ्याकडे असणारा अभाव म्हणजेच सैतान. त्यामुळे रामबाण ज्या अगदी सैतानाच्या छातीतून जरी आरपार गेला तर तो सैतानाला संपवत नाही. सैतान म्हणजे काय तर अभाव. अभावाला अस्तित्व आहे का मला सांगा? मानलं तर आहे, मानलं तर नाही. माझ्याकडे 100 रुपये आहेत हा भाव आहे, माझ्याकडे 100 रुपये नाहीत ही वस्तुस्थिती आहे. पण ही गोष्ट आहे का? नाही आहे. माझ्याकडे काय नाही आहे तर 100 रुपये नाही आहेत. माझ्याकडे सैतान आहे म्हणजे काय तर माझ्याकडे परमेश्वर नाही आहे. ही महत्त्वाची गोष्ट मला कळली पाहिजे. ह्या जगात सैतान आहे म्हणजे काय तर परमेश्वरी भक्तीचा, परमेश्वराच्या वृत्तीचा अभाव आहे. परमेश्वर फक्त साक्षी रूपाने राहतोय, त्यामुळे त्याची क्रियाशीलता जिथे नाही तिथे सैतानी वृत्तीचा उदय होतो. आणि रामबाण जेव्हा अशा सैतानाच्या छातीमधून, सैतानी वृत्तीच्या माणसाच्या छातीमधून सुद्धा जातो तर तो काय उत्पन्न करतो तर भाव उत्पन्न करतो. म्हणजे अभावाचं रूपांतर भावामध्ये करण्याची वृत्ती, शक्ती ह्या रामाची आहे. म्हणूनच रामाच्या बाणाने ज्या क्षणी रावणाचा वध केला त्या क्षणालाच रावणाला हनुमंताच्या जागी स्वतःच्या आराध्य दैवताचं म्हणजे शंकराचं दर्शन झालं आणि त्याला कळून चुकलं की माझा आराध्य दैवत शिव हाच या रामाचा दास आहे. मी केवढी मोठी चूक करून बसलो. म्हणजे रामाचा बाण कोणाचाच मृत्यू घडून आणत नाही, कोणाचाच नाश घडून आणत नाही, अगदी रावणाचा सुद्धा. आयुष्यभर ज्या चुका केल्या त्या चुका एका क्षणात सुधारायची संधी दिली हे आम्हाला कळलं पाहिजे. म्हणजे रामाच्या बाणाच्या वैशिष्ट्यामध्ये पहिलं वैशिष्ट्य आम्हाला कळलं पाहिजे की तो अचूक आहे, त्याचा नेम पण अचूक आहे आणि तो कार्य पण पूर्णपणे बरोबर करतो. म्हणजे काय, जे जे काही चूक आहे ते अचूक म्हणजे बरोबर करू आणण्याचं कार्य रामबाण करतो. अगदी साधं व्यवहारातलं उदाहरण आम्ही घ्यायचं झालं तरी लक्षात येईल की समजा गोष्ट ऐकतो किंवा अर्जुनाने बाण मारला आणि तिथून गंगा निघाली आणि ती भीमाच्या मुखामध्ये जाऊन पडली. इथे जर रामाचा बाण असेल तर कसं कार्य करेल की रामाचा बाण जो आहे तो रामाने सोडल्यानंतर भूमीमध्ये जाऊन अर्जुनाप्रमाणे तिथून गंगा उत्पन्न करणार नाही, तर रामाचा बाण सुटतो आहे ह्या रामाच्या इच्छेनुसारच. लक्षात ठेवा, रामाच्या इच्छेनुसार हा रामाचा बाण सुटतोय जमिनीतून गंगा उत्पन्न करण्यासाठी म्हटल्यानंतर ह्या जमिनीमध्ये रामाचा बाण स्वीकारण्याची शक्ती तयार होते. हा रामाचा बाण पृथ्वीमध्ये जातो तो पृथ्वीचा छेद करण्यासाठी नाही, त्या छेदातून ती गंगा शोधून काढायला आणण्यासाठी नाही, तर जिथे आहे तिथे त्या ठिकाणी ज्या ठिकाणी तो रामाचा बाण त्या पृथ्वीमध्ये जाईल त्या ठिकाणी ती गंगा निर्माण करण्यासाठी अर्जुनाच्या मनाने काय केलं, छेद घेऊन जिथे गंगा होती तिथून ती इथपर्यंत आणली. रामाचा बाण काय करेल, रामाचा बाण तिथेच गंगा उत्पन्न करेल. आम्ही बघतो नदी उत्पन्न कुठे होते, पर्वताच्या शिखरावरती. पण रामाचा बाण मात्र
जिथे ज्या क्षणी जमिनीमध्ये घुसेल त्याच ठिकाणी तो गंगा उत्पन्न करेल. इकडे अभाव आहे पाण्याचा, तो अभाव तो दुसरीकडून पाणी आणून पूर्ण करणार नाही, तर त्या ठिकाणीच पाणी उत्पन्न करेल. म्हणजे मला समजा 100 रुपये हवेत, तर दुसऱ्या कोणाकडे 100 रुपये आणून मला तो देणार नाही, तर माझ्याकडेच माझ्या कष्टातून तो 100 रुपये उत्पन्न करेल. ह्याबाबत मला एक वारकरी संप्रदायाची छोटीशी गोष्ट आठवते की जेव्हा रामाच्या सैन्यामधले हे सगळे वानरवीर जे आहेत, ते वानरवीर लढाईला तयार होतात आणि लढाईच्या अगोदर म्हणतात की रामा, आम्हाला तुझ्या चरणाचं तीर्थ हवंय. तेव्हा राम म्हणतो की माझ्या लेकरांनो, माझ्या पायाचं तीर्थ तुम्हाला कशासाठी हवंय? रामा, ती आमची मनापासून इच्छा आहे, आम्हाला पवित्र व्हायचं आहे. राम म्हणतो, तुमची इच्छा असेल तर मी ह्या सप्त पवित्र नद्या ज्या आहेत त्या सप्त पवित्र नद्यांना इथे पाचारण करतो, त्याच्यामधून तुम्ही पवित्र व्हा. तेव्हा सुग्रीवाने दिलेलं उत्तर खूप छान आहे. सुग्रीव म्हणतो की हे रामा, ह्या सप्त नद्यांपेक्षाही तुझ्या चरणांचं तीर्थ हे अधिक पवित्र आहे. राम म्हणतो, मी स्वर्गातील मंदाकिनी, की जी गंगेचं मूळ स्वरूप आहे, ती मी तुमच्यासाठी आणून देतो, तिथं सर्वश्रेष्ठ पवित्र आहे. सुग्रीव उत्तर देतो, मला माहित नाही देवा, तू म्हणतोस म्हणजे खरं असलं पाहिजे, पण तरी आमच्यातील जो सर्वश्रेष्ठ जांबुवान आहे त्याला मी विचारतो की जांबुवंत तुझं काय म्हणणं आहे? जांबुवंत म्हणतो, ज्या अर्थी देवा तू स्वर्गातून इथे आलास त्या अर्थी ती मंदाकिनी काय तेवढी पवित्र नाही. म्हणजे तुझे चरण हेच पवित्र आहेत, तुझे चरण तिथे नाहीत म्हणून मंदाकिनीकडे आता पावित्र्य उरलं नाही, तुझे चरण हेच पवित्र आहे. आणि मग तुझ्या पायांचं तीर्थ आम्हाला घ्यायचं आहे. लक्ष्मण आहे. लक्ष्मण विचारतो, पण हे पायाचं तीर्थ म्हणजे शेवटी काय? कुठल्याही नदीचं पाणीच तुम्हाला ओतावलं लागणार त्याच्या पायावरती, आणि तुम्हीच आता म्हटलं की हे सगळं पाणी अपवित्र आहे. अपवित्र पाणी तुम्ही प्रभू रामचंद्रांच्या पायावर घालणार कसं? आता सगळ्या वानरांना प्रश्न पडतो, पण अर्थात सोडवणाराही तो लक्ष्मणच आहे. तर लक्ष्मण त्यांना म्हणतो, या सर्व नद्यांपेक्षा, ह्या सर्व प्रवाहांपेक्षा प्रेमाने भक्तीने तुमच्या डोळ्यातून वाहणारं पाणी जे आहे ना, ते सर्वात श्रेष्ठ पवित्र आहे. त्याने तुम्ही रामाच्या चरणांना स्नान घाला आणि तेच चरणतीर्थ म्हणून प्राशन करा. तुमचेच अश्रू तुम्हीच प्या. आम्ही आमचे अश्रू पित राहतो, पण देवाचे चरण धुवून नाही, हा मोठा फरक आहे. पण आमच्या आयुष्यामध्ये दुःख आहे. रामाचा बाण गंगा उत्पन्न करतो ती आमच्या नयनामधून, आमच्या डोळ्यांमधून. त्याचा बाण जेव्हा आम्ही त्याचं ध्यान करू त्या बाणासकट, तेव्हा तोच बाण त्याचा आमच्या दोन्ही डोळ्यांतून आमच्या मनामध्ये घुसेल. आणि जेव्हा त्या रामाचं स्वरूप बघून आमच्या डोळ्यातून पाणी व्हायला लागेल, ते पाणी आपोआप त्या रामाच्या चरणांवरच पडणार असेल हे लक्षात ठेवा. आम्ही आमच्या मागण्यांसाठी देवापुढे रडतो, त्याला अर्थ नाही. रडावं असं वाटते, मला माहिती, रडू येतो, आम्ही सामान्य माणसं. परंतु रामाला बघून आनंदाने, ज्याप्रमाणे लढाईहून सुखरूप परत आलेल्या बाळाला बघून आईच्या डोळ्यातून पाणी येतं, त्याप्रमाणे आमच्या देवाला बघून आमच्या डोळ्यातून जे पाणी येतं ना, तसं रामाला हातात बाण आणि धनुष्याला बाण त्याने लावलेलं असं आम्ही त्याचं ध्यान करत असताना, की हा बाण माझ्यामध्ये येऊन माझ्याला सगळं वाईट दूर करणार आहे, माझ्या प्रारब्धाचा नाश करणार आहे, हा विचार ज्या माझ्या मनामध्ये अधिकाधिक स्ट्रॉंग होत जाईल. आणि त्यामुळे माझे अष्टभाव जागृत होऊन माझ्या डोळ्यातून जे पाणी व्हायला लागेल ना, ती गंगा असेल, ती रामाच्या चरणांवर वाहणारी गंगा असेल, रामाच्या चरणातून निघणारी गंगा असेल, रामाच्या बाणाने उत्पन्न केलेली गंगा असेल, की जी रामाच्या चरणाचं तीर्थ बनून, आणि आधीच गंगा त्या रामाच्या चरणावर पडलेली, हे माझ्या संपूर्ण आयुष्याला पावित्र्य देईल. राम अभावाचं रूपांतर भावात करतो, चुकीचं रूपांतर अचूकपणामध्ये करतो, म्हणजे बरोबरपणामध्ये करतो. ह्याचा अर्थ आजच्या काळात आम्ही जसं असत्याला सत्य ठरवतो आणि सत्याला असत्य ठरवतो त्याप्रमाणे नाही, तर असत्याचं रूपांतरच तो सत्यामध्ये करतो. त्यानंतर रामाच्या बाणाची दुसरी विशेषता म्हणजे की रामाचा बाण एका दिशेने आत गेल्यानंतर त्याच दिशेने बाहेर येतो.
आली का पंचायत मी बुमरँग सारखं ना, आम्ही फेकलं परत त्याच दिशेने परत आलो. रामाचा बाण छाती फाडून गेला की परत त्याच दिशेने परत रामाकडे येतो. म्हणजे नक्की काय? म्हणजेच मी जे नेहमी सांगतो, उलटा प्रवास, धारेची राधा बनवण्याचा प्रयास. रामाचा बाण, रामाचा बाण हा बाणाचं काम करतोच. जाताना तो छेद करतो आणि येताना तो तीच जखम भरत येतो. तो ज्या दिशेने पाठवला जातो त्याच दिशेने परत येतो. म्हणजे काय करतो तो? तर त्याने जी जखम निर्माण केली तीच जखम तो भरत येतो. मला सांगा काय सुंदर आहे हा बाण, किती प्रेमळ आहे हा देव, हे आम्हाला कळलं पाहिजे. की ह्याने बाण सोडला, तो बाण छातीतून आरपारही गेला, पण तो आरपार गेल्यानंतर परत तसाच त्याच जखमेतून परत येतो. कशासाठी? तर ती जखम भरून काढण्यासाठी. एवढाही अभाव रामाच्या बाणाला मान्य नाही. जखम झाली म्हणजे आमच्या टिश्यूचा अभाव उत्पन्न झाला. त्या अभावाचं रूपांतर भावात करण्यासाठी तो बाण परत त्याच दिशेने परत येतो. आम्ही ध्यान करताना आमच्या मनामध्ये हा विचार आला पाहिजे की हा रामाचा धनुष्य बाण घेऊन जो उभा आहे, राम आमच्या समोर बसलाय, जो राम आमच्या समोर, त्याचा बाण माझं काळीत चिरीत आत जाईल, माझं मन चिरीत आत जाईल, माझी बुद्धी चिरीत आत जाईल, आणि त्यातलं जे जे काही चुकीचं आहे त्याला जखम करून तो निघून जाईल पुढे, आणि परत त्याच मार्गाने परत येईल चुकीच्या गोष्टीच्या जागी बरोबर गोष्ट बसवण्यासाठी. ऍक्शन अँड रिॲक्शन आर इक्वल अँड अपोजिट. पण इकडे अपोजिट नाही आहेत तर पूरक आहेत. आम्हाला बऱ्याच वेळा दोन गोष्टींमधला फरक कळत नाही, विरुद्ध आणि पूरक. विरुद्ध दिशांना दिसणाऱ्या दोन गोष्टी एकमेकाला पूरक असू शकतात, हे आम्हाला कळलं पाहिजे. साधी गोष्ट आहे बघा, अगदी आमच्या नेहमीच्या सहवासामधली श्वास आणि उच्छ्वास ह्या क्रिया एकमेकाच्या विरोधी आहेत, एकमेकाच्या उलट्या आहेत. पण एकमेकाच्या शत्रू आहेत का? त्या नाही, ते एकमेकाला पूरक आहेत. कारण उच्छ्वास बाहेर टाकल्याशिवाय श्वास आत येऊ शकत नाही, आणि श्वास आत घेतल्याशिवाय उच्छ्वास मला बाहेर टाकता येत नाही. म्हणजे दिशा जरी वेगवेगळ्या असल्या तरी त्या एकमेकाच्या शत्रू नाही आहेत, एकमेकाला पूरक आहेत. आणि रामाचा बाण माझ्या शरीरातून जाणं आणि परत त्याच दिशेने परत येणं, ह्या विरुद्ध दिशेने घडणाऱ्या घटना नसून एकमेकाला पूरक असणारा, फक्त दिशा मात्र वेगळी. रामाचा बाण हे काम करतो. तो कसं जातो? तो ज्या दिशेने जातो तो त्याच दिशेने परत येतो, आणि मग तो कुठे जातो? ही सगळ्यात महत्वाची गोष्ट आहे की तो परत रामाच्या भात्यामध्येच येतो. रामाचा कुठलाही बाण हा रामाचा भाता सोडून राहत नाही. आम्ही बघतो पुराणामध्ये, चित्रपटांमध्ये, रामाचा बाण सुटला, रावणाचा बाण सुटला, मग तिकडे भुईचक्रासारखं काहीतरी असं गुरु फिरलं आणि दोन्ही बाण खाली पडलं. नाही, रामाच्या बाणाला म्हणून आम्ही काय म्हणतो? भात्याला, भातामध्ये बाण ठेवायची जागा, अक्षय भाता. अक्षय भाता, रामाचा भाता हा अक्षय भाता आहे. कारण त्याच्यामधले बाण कधी संपत नाहीत. बाण कधी संपत का नाहीत? कारण ज्याने जेवढा बाण बाहेर सोडला तो बाण परत येऊन त्याच्या भात्यामध्येच परत स्थापित झाला. आणि म्हणून रामाचा भाता हा आम्ही अक्षय भाता म्हणतो. हा रामाच्या बाणाचा दुसरा गुणधर्म की जो त्या दिशेने जातो त्याच्या विरुद्ध दिशेने तो परत येतो आणि परत रामाच्या भात्यामध्येच येऊन स्थिरावतो. तिसरा रामाच्या बाणाचा गुणधर्म म्हणजे की रामाचा बाण, रामाच्या बाणाला कधीही रक्त लागत नाही. त्याने कुठल्याही पशुवर सोडला, कुठल्याही प्राण्यावर सोडला, मानवावर सोडला की दैत्यावर सोडला, तो जसं प्राणहरणाचं सुद्धा काम करत असेल, परंतु त्याला कधीही रक्त लागत नाही. दुसरी गोष्ट म्हणजे रामाच्या बाणाने कधी वेदना होत नाही. रामाच्या बाणाला कधी रक्त लागत नाही आणि रामाच्या बाणाने कधी वेदना होत नाही. अनंत करुणामय, अकारण कारुण्य आम्ही म्हणतो या सद्गुरु तत्वाचं, या महाविष्णूचं कसं आहे बघा, की तो बाण मारायचं काम करतोच, पण तरी देखील तो बाण वेदना देत नाही. त्या बाणाला कधी रक्त लागत नाही आणि तो बाण कधी अशुद्ध होत नाही. त्याचा बाण सदैव शुद्धच आहे. आम्ही मागे नरसिंह विपवे नमः हे नाव बघितलं होतं. त्याच्यामध्ये आम्ही कयाधू हे नाव बघितलं होतं. कयाधू नावाचा अर्थ मी सांगितला होता तेव्हा.
कयाधू म्हणजे काय, तर असं अस्त्र. कयाधू ही प्रल्हादाची माता. कयाधू म्हणजे असं अस्त्र की जे जिथे जातं तिथे प्रहार तर करतं, जखम पण करतं, आपलं कार्य पण करतं, पण रक्त सांडत नाही की वेदना देत नाही. असं म्हणजे भक्ती. तर या कयाधूच्याही पलीकडचा हा रामबाण आहे. हा जाऊन परत येतो. हा रक्त ह्याला लागत पण नाही, हा अशुद्धही होत नाही आणि परत हा रामाकडे चाललेला असतो. रामबाण हा नित्य शुद्धच राहिलेला आहे. ह्याला रक्त लागत नाही म्हणजे नक्की काय? हा छेद करताना लक्ष ठेवायचा अर्थ की आम्ही म्हणतो, आज सुद्धा आम्ही प्रत्येक अनेक वेळा शब्द वापरतो, काय सर्जन आहे हा ग्रेट, स्पॉटलेस सर्जरी करतो. एक ब्लडचा ड्रॉप पण त्याने वाया घालून दिला नाही. ह्याचा अर्थच काय की रामबाण हा जिथे कार्य करायचं, ज्या शरीराच्या ज्या भागावर तो सोडला जातो त्या भागामधून जात असताना त्याला कोणीही विरोध करत नाही. बघा, माझ्या शरीरातून रक्त काय येतं, मी सुरी घेतली किंवा पत्रा घेतला किंवा खिळा घेतला तर तिकडे काही टिश्यू आहे, रक्तवाहिन्या आहेत. त्या रक्तवाहिन्या आणि ते अस्त्र यांच्या एकमेकाच्या घर्षणामुळे. परंतु रामाच्या बाणाला मात्र शरीरातील प्रत्येक भाग वाट करून देतो. त्यामुळे दिसताना आम्हाला रामाचा बाण कोणाच्या शरीरातून जाताना दिसला तरी त्याला रक्त लागत नाही. रक्त सगळं शरीरभर आहे. कुठे कापला आम्हाला माहिती तरी रक्त येतच. एक नख सोडली की जो मृत भाग आहे, केस जो मृत भाग आहे, त्या ठिकाणी रक्त नाही, बाकी सगळ्या ठिकाणी रक्त आहे. पण रामाचा बाण मध्ये शरीरातून गेला तर रक्त काही येत नाही. कारण रामाचा बाण जेव्हा शरीरामध्ये शिरतो त्या ज्याप्रमाणे कृष्णाचा पाय जिथे जिथे लागला तिथे तिथे यमुना नदी दुभंगली, त्याप्रमाणे पापी असो की पुण्यात्मा असो त्याच्या शरीरातील प्रत्येक भाग, प्रजातील कितीही पापी असो की पुण्यवान असो, त्याचं शरीर त्या रामाच्या बाणाचं स्वागत करतं आणि त्याला जागा करून देतं. म्हणून तो रामबाण आहे. लक्षात ठेवा, तुमची इच्छा असो वा नसो. रावणाची इच्छा होती रामाला मारण्याची, पण तरीही त्याच्या शरीरामध्ये रामाचा बाण जेव्हा घुसला तेव्हा त्याच्या शरीराला पण रामाच्या बाणाचं स्वागतच करावं लागलं. हे लक्षात ठेवा. हा रामाच्या बाणाचा तिसरा गुणधर्म. त्यानंतरच्या रामाच्या बाणाचा चौथा गुणधर्म कुठला? रामाच्या बाणाचा चौथा गुणधर्म म्हणजे की रामाचा बाण हा एका वेळेस, रामाचा बाण हा एका वेळेस ज्या कुठल्या पॉईंटमधून की ज्या पॉईंट बिंदूमधून प्रवेश करतो शरीरामध्ये, त्या एका स्थानामधून हा रामाचा बाण त्या संपूर्ण शरीराच्या नव्हे तर संपूर्ण देहाच्या सर्व शक्ती केंद्रांवर एकाच वेळेस कार्य करतो. समजा बाण हातातून गेला तर तो फक्त आम्हाला हातामध्ये पेन देईल, हाताला जखम करेल, हाताला हाडाला फ्रॅक्चर होईल, एवढंच काम इतरांचा बाण करू शकतो. मात्र रामाचा बाण मात्र शरीराच्या कुठल्याही भागातून जरी गेला तरी तो शरीरातल्या सगळ्याच्या सगळ्या म्हणजे 108च्या 108 शक्ती केंद्रांना जागृत करण्याचं काम करतो. म्हणून रामाच्या ध्यानामध्ये धृतशर धनुष्यम आहे. मागच्या वेळेस पण मी सांगितलं होतं की कशाचंही ध्यान करा, पण इथे ध्यान करण्यासाठी रामाचा बाण जो आहे तो. रामाच्या बाणाचा पाचवा गुणधर्म कुठला? हा सगळ्यात सुंदर गुणधर्म आहे की राम बाण सोडतो कधी, रामाचा बाण सुटतो कधी. समोरच्याने आवाहन केल्याशिवाय राम बाण कधीच सोडत नाही. सुंदर गुणधर्म म्हटलं की आवाहन करायचं की आव्हान करायचं हे आमच्यावर अवलंबून आहे. पण त्याशिवाय राम आपला बाण कधीही सोडत नाही. रामाच्या भात्यातला बाण धनुष्याला लागून सुटत नाही जोपर्यंत रामाला आवाहन होत नाही. संपूर्ण रामायण परत परत वाचून बघा, उत्तरकांड नव्हे. मी मनापासून परत परत तुम्हाला सांगतो की सीताराम राज्यावर बसले, इथे वाल्मिकी रामायण संपतं. तर आम्हाला इथे माहीत पाहिजे की प्रत्येक संपूर्ण वाल्मिकी रामायणामध्ये आम्ही जर नीट बघितलं तर आमच्या लक्षात येईल की रामाचा बाण कधी सुटलाय, जेव्हा जेव्हा रामाच्या बाणाला आव्हान केलं गेलंय किंवा आवाहन केलं गेलंय.
आव्हान करून तो रामाचा बाण तेच काम करणार. पण त्याचे जर आम्ही त्याला आवाहन केलं की रामा बाण माझ्यावर सोडच, सोड रे सोड, तर मला सांगा तो बाण किती सुंदर काम करेल. रामाचा बाण एरवी सुटूच शकत नाही. राम स्वतःच्या इच्छेने बाण सोडत नाही. ह्याचं कारण काय? तर रामायणामध्ये आम्ही वाचलं, आमच्या लक्षात येतं की रामाला राटिकेला मारायला जात असताना विश्वामित्रांनी बला, अतिबला आणि महाबला अशा 3 विद्या दिल्या आहेत. आणि ह्या 3 विद्यांमुळे राम हा पूर्ण सत्वगुणी आहे, पूर्ण पुरुष आहे, पूर्ण सत्वगुणी आहे. पूर्ण सत्वगुणी असल्यामुळे ह्याच्यामध्ये स्वतःला इच्छा नाही. पूर्ण सत्वगुण हा निष्क्रिय मानलेला आहे. पण निष्क्रिय म्हणजे तामसी निष्क्रियता नव्हे की आसन झोपलेलं नाही. आम्ही ज्याला मास्टरली इनॅक्टिव्हिटी म्हणतो त्याप्रमाणे मास्टरली इनॅक्टिव्ह आहे. त्याला जेव्हा आम्ही आवाहन करतो, परमेश्वराची प्रार्थना का करायची? तर तो आंधळा, मुका, बहिरा आहे, त्याला ऐकू येत नाही म्हणून नव्हे, तर तो पूर्ण सत्वगुणी आहे. आम्हाला त्याची ताकद मिळवायची असते, तो ताकद द्यायला बसलेलाच आहे. हा पूर्ण सत्वगुणी असल्यामुळे आम्ही जोपर्यंत आवाहन करत नाही तोपर्यंत हा चल होत नाही. मग हा तोपर्यंत बाण सोडत नाही किंवा जोपर्यंत जेव्हा आम्ही त्याला आव्हान करत नाही. म्हणजे आम्हाला 2 गोष्टी करायला पाहिजे. एक तर आम्हाला रावण बनायला पाहिजे किंवा आम्हाला हनुमंत बनायला पाहिजे. चॉईस इज युअर्स. आम्हाला नक्की काय बनायचं? आम्ही हनुमंत नाही बनू शकलो हरकत नाही, पण समजा आम्ही रावण आणि हनुमंत यांच्या बरोबर मध्ये एक बिंदू ठेवला तर त्या मध्यबिंदूपासून रावणापर्यंतच्या भागात आम्ही असता कामा नये. त्या बिंदूपासून पुढे हनुमंतापर्यंतच्या भागामध्ये आम्ही असू तर अधिक चांगलं होईल. रामाचा बाण हा समोरच्याच्या इच्छेनुसार असतो. रामाचा प्लॅन हा राम स्वतः कधीच कुठला प्लॅन करत नाही, कृष्ण कुठला प्लॅन करत नाही. समोरच्याचा जो प्लॅन त्यानुसार ह्याचा प्लॅन ठरतो. रामाने ठरवलं नाही की रावणाने येऊन सीतेला पळवावं. सीतेला येऊन रावण पळवतोय, ठीक आहे, हा तुझा प्लॅन आहे, माझा प्लॅन वेगळा आहे. रामाने त्याचा प्लॅन लगेच काढला पाहिजे. त्याने आधी ठरवून काही केलेलं नाही हे आम्हाला कळलं पाहिजे. तो कधी असं काही करतही नाही. आम्हाला बराच वेळा वाटतं की तो अवतार करा, अमुक 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 गोष्ट करा असं ठरवून आलं, मुळीच नाही. यदा यदाही धर्मस्य ग्लानिर्भवती भारत, प्रश्नच नाही. हे त्याचं मूळ केंद्र आहे. धर्म संस्थापनार्थ आहे, तो येणारच आहे. परंतु हे त्याचं मूळ उद्दिष्ट झालं. परंतु प्लॅन मात्र याचा कशावर डिपेंड करतो? तर समोरच्याचा प्लॅन काय आहे त्यावरच. आणि म्हणूनच रामाचा बाण सुद्धा सुटतो कशावर? माझा प्लॅन काय आहे त्याच्यावर अवलंबून आहे. रामाने बाण सोडायचा की नाही सोडायचा, आणि सोडायचा तर मी रावण म्हणून सोडायचा की मी त्याचा प्रेमळ भक्त म्हणून सोडायचा, ह्याचा मी विचार केला पाहिजे. रामाच्या बाणाचं 6वं वैशिष्ट्य मानलं जातं आणि ते आम्हाला अधिक जवळच आहे. आणि ती महत्त्वाची गोष्ट म्हणजे की रामाचा बाण आम्ही जेवढ्या प्रमाणात रामावर प्रेम करतो, जेवढ्या प्रमाणात आम्ही रामावर प्रेम करतो तेवढ्या प्रमाणामध्ये रामाच्या कमी बाणांची आवश्यकता लागते. आणि जेवढ्या प्रमाणात आम्ही रामाचा द्वेष करतो एवढ्या प्रमाणात रामाचे अधिक बाण लागतात. म्हणून राम रावणाचं युद्ध एवढे दिवस चालतं, लक्षात ठेवा. हनुमंताच्या युद्धाची गोष्ट मी तुम्हाला सांगितली, राम हनुमंताच्या युद्धाची, की फक्त एकच बाण रामाचा सुटला, हनुमंताच्या छातीतून गेला आणि बेशुद्ध होऊन कोण पडला? तर राम. ही खूप वरची अवस्था आहे, आम्हाला कळत आहे. आणि हनुमंताच्या हृदयात रामच राहा. रावणासाठी मात्र असंख्य बाण वापरावे लागले. तर हनुमंताला एक बाणाने राम स्वतःच घायल झाला, हे आम्हाला कळत आहे. की जेवढ्या प्रमाणामध्ये भक्ताचं प्रेम आहे, जेवढ्या प्रमाणात भक्तीचं प्रेम जास्त आहे, तेवढ्या कमीत कमी प्रमाणात बाण वापरावे लागतात. आम्ही सामान्य माणसं, आम्ही दररोज एक एक बाणाला आवाहन केलं पाहिजे की देवा ये आणि आज एक बाण सोड, उद्या पण एक सोड, किंवा आज 10 सोड, आज 100 सोड किंवा 1000 सोड. मनापासून मात्र मी सांगायला पाहिजे, कृत्रिमपणे नाही. की जेवढ्या प्रमाणात भक्ताचं देवावरचं प्रेम जास्त, रामावरचं प्रेम जास्त, तेवढ्या प्रमाणामध्ये रामाच्या बाणांची आवश्यकता कमी. आणि 7वा गुणधर्मचा, 6व्या गुणधर्म तुम्हाला की बाबा आम्हाला जवळचा का? पण खरंच जवळचा आहे. आम्हाला माहीत नाही आम्ही किती पापं केली आहेत, आम्हाला माहीत नाही आम्ही किती चुका केल्या आहेत, आम्हाला काय माहिती गेल्या मग आम्ही कुठे होतो आणि आम्ही काय काय केलं आहे.
काही आम्हाला माहीत नाही. त्यामुळे जेवढे जास्त बाण मागू, राम आम्ही 100 मागितले म्हणून 100 पाठविलं तर मुळीच नाही. माझ्या आव्हानानुसार तो बाण सोडेलच. परंतु शेवटी महत्त्वाची गोष्ट अशी आहे की तो बाण माझं शरीर कसं स्वीकारतं ही महत्त्वाची गोष्ट आहे. आणि तो गुणधर्म म्हणजे 7वा गुणधर्म रामाच्या बाणाचा, की रामाचा बाण हा जोपर्यंत समोरील व्यक्ती शत्रुत्वाने किंवा मित्रत्वाने रामाचा ध्यास घेत नाही तोपर्यंत सुटत नाही. बघा, रावणाने शत्रुत्व करून रामाचा ध्यासच घेतला. त्याला सगळीकडे फक्त रामच दिसत होता. सीतेच्या स्वयंवरामध्ये सीतेशी रामाचा विवाह झाल्या क्षणापासून तो जो चिडून पेटून उठलेला होता त्याला फक्त राम दिसत होता, की रामाचा नाश कसा करील. सतत त्याच्या मनामध्ये रामच होता, शत्रुत्वाच्या भावनेने का होईना. आम्ही केवळ मागून तो येणार नाहीये, त्याच्यावर आमच्या मनामध्ये ध्यास असायला हवा. हनुमंताच्या मनामध्ये त्याचा ध्यास होता. आम्ही या गोष्टी जेव्हा ऐकतो, त्या नुसत्या गोष्टी कीर्तन करायच्या आम्ही ऐकतो आणि सोडून देतो. हा 7वा गुणधर्म आम्हाला सगळ्यात सुंदर आहे, की आम्हाला ध्यास असायला हवा. शत्रू म्हणून आवाहनाची आम्ही गोष्ट बघितली, एखादी गोष्ट आहे ध्यास असावा. आणि जो ध्यास आहे, तुम्हाला बापू, प्रेम आणि ध्यासमध्ये फरक काय? फरक आहे प्रेम आणि ध्यास. बघा, एक तरुण मुलगा आहे 25 वर्षाचा, त्याला एक मुलगी दिसली, त्याचं तिच्यावर प्रेम बसलं. ती जोपर्यंत त्याला हो म्हणत नाही तोपर्यंत तिची अवस्था ना त्याला ध्यास लागलेला आहे तिचा. मात्र एकदा का तिच्या गळ्यात काळे मणी बांधले की मग ध्यास उरत नाही. प्रेम उरतं की नाही ती पुढची गोष्ट, पण ध्यासाची अवस्था संपते. ध्यास लागलेला आहे. मला डॉक्टर व्हायचं आहे, मला डॉक्टर व्हायचा ध्यास लागलेला आहे. मी ज्या क्षणी MBBS किंवा MD झालो, मला पाहिजे ते मिळालं की ध्यास संपला. पण ध्यास म्हणजे काय तर हे. पण रामाच्या बाबतीत मात्र गोष्ट वेगळी आहे. रामबाण कसा आहे की मला एकदा रामाचा ध्यास लागला की रामाचा बाण सुटतो, आणि रामाचा बाण सुटला की रामाला माझा ध्यास लागतो. राम हमारा जप करे हम बैठे आराम. कबीरदासजी जे म्हणतात की राम हमारा जप करे हम बैठे आराम, की मला रामाचा ध्यास लागला, आणि ध्यास लागल्यामुळे रामाचा जो बाण सुटला जो मला छेदून रामाच्या भात्यामध्ये गेला. त्याच्यामुळे होतं काय तर रामाला माझा ध्यास लागतो. किती सुंदर आहे हा बाण, मला सांगा. अशा बाणाचं ध्यान आम्हाला करायचं, लक्षात ठेवा. आम्हाला नुसतं कुठल्या एका मेटलचा तुकडा लावलेल्या काडीचं ध्यान नाही करायचं आहे. आम्हाला ध्यान करायचं आहे असा रामाच्या बाणाचं, रामाच्या अशा बाणाचं की ज्याचे हे 7 गुणधर्म आहेत. आयुष्यामध्ये मनापासून सांगतो राजानो, ध्यास प्रत्येक गोष्टीचा धरा. बंगल्याचा धरा, MD MS MBBS ME इंजिनियर वकील जे काय व्हायचं त्याचा धरा, गृहस्थाश्रमाचा धरा, सगळ्याचा धरा. पण ह्या सगळ्याच्या बरोबर रामाचा ध्यास मात्र कधीही सोडू नका. त्या रामाचं कुठलंही रूप धरा, त्याला कृष्ण म्हणा, राम म्हणा, साई म्हणा, महाविष्णू म्हणा, दत्तात्रेय म्हणा, काही म्हणा, पण तो आहे एकच. आणि त्याचा ध्यास मला धरला पाहिजे. पण मी जे राम नाम जे सर्वात श्रेष्ठ आहे, सहस्त्र नामत तुल्यम राम नाम वरानही, साक्षात शिव पार्वतीला सांगतात. आणि मग हा रामाचा ध्यास आम्ही धरतो. तो कशाच्या जोरावर धरायचा हे पण इथेच आम्हाला बुधकौशिक ऋषी सांगतात. धृत शरधनुष्यम. तो बाण लावलेला आहे कशावरती तर रामाच्या धनुष्यावरती. राम कोदंडधारी. रामदास पण उच्चार करतात, राम कोदंडधारी. ही रामाच्या धनुष्याला लावलेला हा बाण आहे. आणि रामाचं धनुष्य कसं आहे, रामाचं धनुष्याचे गुणधर्म 3 मानलेले आहेत. रामाचं धनुष्य हे निराकार धनुष्य मानलेलं आहे. लक्षात घ्या, निराकार. आम्ही आकार तर बघतोच, आम्हाला आमच्यासाठी आकार धनुष्याचा प्रश्न आवश्यक आहे. पण निराकार म्हणजे काय की त्याला एक कुठला स्पेसिफिक आकार नाही आहे, म्हणजे निराकार आहे. पाहिजे तो एवढा मोठा, पाहिजे तेवढा लहान आकार हे रामाचं धनुष्य धारण करू शकतं. हे कुठल्याही वेगवेगळ्या शेपमध्ये धारण करू शकतं. असं हे रामाचं धनुष्य आहे.
जिथे बाण सोडायचा त्यानुसार, आणि जसं धनुष्य तसा रामाचा बाण आहे. धनुष्य लहान तर बाण पण लहान, धनुष्य सूक्ष्म तर बाणही सूक्ष्म, धनुष्य महान खूप मोठं तर बाणही तेवढाच विशाल. रामाचं धनुष्य कसं आहे तर निराकार आहे. ते पाहिजे तो आकार पाहिजे तेव्हा धारण करू शकतो, अर्थात रामाच्या इच्छेनुसार, प्रश्नच नाही. दुसरं रामाच्या धनुष्याचा महत्त्वाचा गुणधर्म म्हणजे की रामाचं धनुष्य हे सदैव सदैव अध आणि ऊर्ध्व ह्याच दोन दिशांना राहतं. म्हणजे ते सरळ आहे, ते कधी तिरक होत नाही किंवा कधी असंही होत नाही. ते फक्त सरळच्या सरळ आहे. आम्ही एखादी गोष्ट बघितली बा असं आहे धनुष्य, ते असं आहे का असं नाही, ते सरळच्या सरळ ताठ आहे. ऊर्ध्व आणि अध या दोन दिशांना त्याची दोन टोकं सदैव असतात. बाबा ह्याच्यामध्ये मोठं काय, आणि ते हातात धरलं असेल पकडून तसं तसं नाही. राजानो, तुम्ही कधी धनुष्य चालवून बघा, म्हणजे तुम्हाला कळेल की धनुष्य पकडणं आणि त्याला ती प्रत्यांच्या खेचताना त्याचं तिरक होणं हे किती सहजतेने घडणारी घटना आहे. ही मात्र रामाच्या धनुष्याच्या बाबतीत कधीही घडत नाही. का घडत नाही? कारण रामाचं धनुष्य हे त्या बाणाला स्थैर्य देण्यासाठी. राम एक बाणी आहे, एक वचनी आहे, हे आम्ही ऐकतो. ते एक बाणीत्व त्याचं जे आहे, हे आम्ही म्हटलं की एक बाणीत्व असेल. मला अनेक जण प्रश्न विचारले, बापू एक बाणी असेल तर रावणाला मारण्यासाठी एवढे बाण का लागले? याचं उदाहरण मी तुम्हाला एक्सप्लेनेशन मागाशीच दिलं. परंतु महत्त्वाची गोष्ट म्हणजे काय, हे जे धनुष्य आहे हे बाणाला स्थैर्य देण्यासाठी आहे आणि गती देण्यासाठी आहे. स्थैर्य आणि गती दोन्ही देण्याचं काम हे धनुष्य करतं. जेवढं आवश्यक आहे, ज्याच्यासाठी जे आवश्यक आहे त्यासाठी तेवढं ही परमेश्वराची किमया आहे. आम्हाला बऱ्याच वेळा वाटतं की बाबा अमुक अमुक जणाने अमुक एवढी मोठी उपासना केली, त्याला असं सुंदर फळ मिळालं, माझं काय? अरे मी पण करीन. माझ्यासाठी रामाचं धनुष्य मी जर छोटा असेल तर एवढंच बनेल. कोणतरी भला मोठा असेल त्यासाठी रामाचं धनुष्य एवढं मोठं बनेल. मला फिकीर करायचं कारण काय? रामाचा बाण किती मोठा हवा आणि किती छोटा हवा, तो मला पेलेल का? हा प्रश्न जो आम्हाला पडतो तो आमचा प्रश्न हा रामाच्या धनुष्याचा गुणधर्म सोडवून टाकतो. की राजानो, त्याची काळजी तुम्ही करू नका, तुमची उपासना तुम्ही करा. तुम्हाला ती पेरेल की नाही याची काळजी कोणाला आहे? जो फळ देणारा राम बसलेला आहे, जो बाण सोडणारा राम बसलेला आहे त्याला पडलेली आहे. माझ्या कुठल्या भक्ताला उपासनेचं कुठलं फळ पेलेल आणि कुठल्या भक्ताला कुठलं फळ पेलणार नाही हे तो राम निश्चिंतपणे जाणतो. त्यामुळे मला त्याची काळजी करण्याचं कारण नाही, अजिबात नाही. आम्ही बाबारे त्याने सतत 121 दिवस सुंदरकांड वाचलंय, आम्ही ऐकलो. आम्ही वाचून आम्हाला झेपेल का? झेपण्याचा प्रश्न तुमचा व्यावहारिक असेल तर प्रश्न सोडला. हे मला तुम्हाला बघायला पाहिजे की मला वाचायला वेळ आहे की नाही, मला आवड आहे की नाही. परंतु त्याच्या आध्यात्मिक प्रवासाविषयी मात्र मला निश्चिंत राहिलं पाहिजे की त्याची काळजी मला नाही. 2 व्यक्तींनी 121 दिवस सुंदरकांड दररोज पठण केलं, परंतु दोघांची रिसिव्हिंग पॉवर जर वेगळी आहे, ग्रहण करण्याची क्षमता वेगळी आहे, तर त्यानुसार रामाचं धनुष्य त्या प्रत्येकासाठी लहान मोठं झालेलं असेल. आणि त्याचबरोबर ते अध आणि ऊर्ध्व असल्यामुळे ते एक बाणाला स्थिरताही देईल. म्हणजे काय की जोपर्यंत उचित वेळ येत नाही तोपर्यंत बाण सुटत नाही. कारण रामाचं धनुष्य आम्ही नीट बघितलं, रामाची मूर्ती काय लक्षात देईल की धनुष्य हे खाली जमिनीला टेकलेलं असतं. रामाच्या मूर्तीमध्ये आम्ही नीट लक्ष देईल की रामाचा आणि लक्ष्मणाचं धनुष्य नेहमी पृथ्वीला टेकलेलं आहे. खालचं टोक, अध टोक जे आहे, ऊर्ध्व टोक वरती आहे, म्हणून ते स्थिर आहे. त्याला बाण जोडून सुद्धा ते खाली टेकलेलंच असतं, ते स्थिर असतं, पृथ्वीशी नातं सांगत असतं. जोपर्यंत माझी तयारी नाही बाण रिसीव्ह करण्याची तोपर्यंत तिथून बाण सुटणार नाही. मला ही भक्ती पेलेल की नाही, मला अध्यात्म पेलेल की नाही, मला हे जमेल की नाही ह्याची काळजी मला नको, ह्याची काळजी माझ्या देवाला आहे. त्याचं धनुष्य स्थिर आहे, पृथ्वीशी नातं सांगणार आहे, बाण सरळपणे सोडणार आहे,
बाणाला स्थैर्य देणारं पण आहे आणि बाणाला गती देणारं पण आहे. रामाच्या धनुष्याचा तिसरा गुणधर्म म्हणजे अत्यंत सुंदर गुणधर्म आहे. रामाच्या बाजू सगळंच सुंदर आहे, प्रश्नच नाही. हा तिसरा गुणधर्म जो आहे तो आमच्या सारख्या सामान्य मानवांच्या मनाला मोहणारा गुणधर्म आहे की रामाचं धनुष्य. रामाने अवतार कार्य संपवल्यावर सुद्धा, बरं लक्षात घ्या, आणि रामाचं अवतार कार्य सुरू होण्याच्या अगोदर सुद्धा आम्हाला माहिती आहे की रामाचा जन्म झाला कौशल्याच्या पोटी आणि मग त्याने शरयू नदीमध्ये आपला देह विलीन करून टाकला. दुराच्या शापाने वगैरे काही नाही, पूर्णपणे व्यवस्थित राज्यकारभार करून मग त्याने आपला देहत्याग केला. हे रामाचं अवतार कार्य. पण रामाचं धनुष्य मात्र आम्हाला माहीत पाहिजे की त्याच्या अगोदर आणि त्याच्यानंतर आजही सदैव कार्यरत असतं. तसंच अध आणि ऊर्ध्व रामाच्याच हातामध्ये, रामाच्याच हातामध्ये. म्हणजे काय आम्हाला कळायला तर म्हटलं एकदम गोष्ट सोपी आहे. किंवा रामाच्या आधी पण धनुष्य कार्यरत आहे, रामाच्या देहात त्याने त्याग केल्यानंतर अवतार कार्य संपल्यानंतर पण कार्यरत आहे. पण रामाच्या हातामध्ये म्हणजे कुठे आणि ते कार्यरत आहे म्हणजे नक्की काय? तर जो जो म्हणून रामनाम घेतो, जिथे जिथे म्हणून रामनाम चालते मला माहिती तिथे हनुमानजी आलेले असतात. हनुमंत असतोच आणि हनुमंत हा चिरंजीव आहे. ज्याने ज्याने म्हणून नाथांची 40 अध्याय वाचलेले आहेत त्याला माहिती आहे की त्याच्यामध्ये जेव्हा गोरक्ष आणि मच्छिंद्राचा आणि हनुमंताचा संवाद चालतो त्यामध्ये म्हटलं जातं की बाबा हा तुझा 99व्या युगातला तू हनुमंत आहेस आणि मी राम आहे, मी राम आहे आणि तू गोरक्ष आहेस, तू गोरक्ष आणि मी मच्छिंद्र आहे. ही त्यांची भाषा आम्हाला वारंवार ऐकायला मिळते. ह्यानुसार आमच्या लक्षात येतं की हा जो हनुमंत आहे हा हनुमंत म्हणजेच रामाचं धनुष्य. बापरे, ह्या काय नवीनच कन्सेप्ट आहे, आम्हाला कळत नाही. रामाचं धनुष्य म्हणजेच हनुमंत, हनुमंत म्हणजेच रामाचं धनुष्य. म्हणून आम्हाला सांगितलं जातं की हनुमंत चिरंजीव आहे. जिथे रामनाम आहे तिथे हनुमंत आहेच. रामाचं धनुष्य म्हणजेच हनुमंत आणि हनुमंताची गदा म्हणजेच रामनाम. हनुमंताची गदा म्हणजेच रामनाम आणि रामाचं धनुष्य म्हणजेच हनुमंत. रामाचं धनुष्य म्हणजेच हनुमंत. म्हणजे आम्हाला कळेल की राम हनुमंताचं नातं एवढं अतूट कसं. हनुमंत म्हणजेच महाप्राण. हा महाप्राण कधी उत्पन्न झाला? ज्या क्षणाला या विश्वामध्ये परमेश्वराच्या मनात कल्पना उत्पन्न झाली की एकोस्मी बहुश्याम, त्या वर्षी महाशक्ती उदयाला आली, महाप्रज्ञा, तिच्याबरोबरच तो लक्ष्मण उदयाला आला. आपल्या श्रीमद पुरुषार्थाच्या दुसऱ्या ग्रंथामध्ये आपल्याला हे सगळं बघायचं आहे, अगदी सोप्या शब्दामध्ये समजावून घ्यायचं. आणि त्यांच्या पाठोपाठ म्हणजे आम्ही जर कल्पना केली की राम आणि सीतेला उत्पन्न केली, तिच्या पाठोपाठ तिचा भाऊ लक्ष्मण उत्पन्न झाला आणि त्यानंतर उत्पन्न झाला तो हा महाप्राण हनुमंत. महाप्राण हनुमंत पहिला जीव, पहिलं चैतन्य आणि म्हणून अंतिम चैतन्य. परमेश्वरापासून उत्पन्न झालेलं प्रथम चैतन्य आणि अंतिम चैतन्य म्हणजे हनुमंत. म्हणूनच हे रामाचं धनुष्य कसं आहे तर आधीही होतं, त्याच्या कार्यामध्ये त्याच्याबरोबर पण होतं आणि आजही आहेच. विचार करा की जेव्हा आम्हाला हे ध्यान करायचं आहे, हे ध्यान केवळ आम्ही ते 4 ओळी वाचून पटकन पुढे जातो. ह्याच्या वेळेस आम्ही याचं लक्ष अर्थ लक्षात घेऊन मानायचं ठरवलं की धृतशर धनुष्यम, की त्याच्या हातात धनुष्य म्हणजे साक्षात हनुमंत आहे. हे आम्हाला कळलं पाहिजे. हनुमंत आहे आणि हनुमंताची गदा म्हणजे रामनाम आहे. त्या क्षणी आम्हाला धृतशर धनुष्यम म्हणताना त्याची ताकद खरोखर आमच्या मनामधून आमच्या संपूर्ण देहामध्ये संचार करील. धृतशर धनुष्यम, धनुष्याचे गुणधर्म आम्ही बघितले, रामाच्या बाणाचे गुणधर्म आम्ही बघितले. असा बाण, असं धनुष्य आणि असा हा अक्षय भाता. मात्र आम्हाला महत्त्वाची गोष्ट माहीत पाहिजे की ह्या तीनही गोष्टी, रामाचं धनुष्य, रामाचा बाण आणि रामाचा भाता, ह्या तिघांची मालकी मात्र रामाची नाही आहे.
राम हा यांचा स्वामी नाही आहे. आम्ही जर रामायण नीट वाचलं, तुलसी रामायणामध्ये लक्ष देईल, ह्या तीनही गोष्टी सांभाळतं कोण? तर लक्ष्मण. रामाचा बाण, रामाचं धनुष्य आणि रामाचा भाता हे रामाच्या अंगावरून काढून ठेवणं आणि परत रामाच्या अंगावर घालणं, हे काम फक्त एकमेव तो महाशेष लक्ष्मणच करत असतो. धृतशर धनुष्यामध्ये आम्हाला कळलं पाहिजे की हा धृतशर धनुष्य राम कधी बनतो? तर जेव्हा लक्ष्मण या रामाच्या पाठीला भाता बांधतो तेव्हा. म्हणजे हा अक्षय भाता आहे कुणाचा? तर लक्ष्मणाचा. हे धनुष्य रामाच्या हातात देतं कोण? तर लक्ष्मण. ह्या भात्यामध्ये बाण ठेवतं कोण? तर लक्ष्मण. म्हणजे हा धृतशर धनुष्य म्हणताना आम्हाला कळलं पाहिजे की धनुष्य म्हणजे हनुमंत. ह्या तिन्हीचा मालक ऍक्च्युली कोण आहे? संरक्षण करता कोण आहे? सांभाळणारा कोण आहे? केअरटेकर कोण आहे? तर लक्ष्मण. आणि हे धनुष्य वापरण्याची रामाची इच्छाशक्ती म्हणजे सीतामाई. एकाच शब्दामध्ये मला सांगा, हा बुधकौशिक ऋषी आम्हाला अख्खा राम समजावून सांगतो. त्याचं ध्यान म्हणून आम्ही सांगतो की रामरक्षेचा ध्यानमंत्र अत्यंत महान आहे. धृतशर धनुष्यामध्ये तिन्ही गोष्टी आम्हाला कळतात की धनुष्य म्हणजे साक्षात हनुमंत. हा भाता, त्यातील बाण आणि हे धनुष्य हे या तिन्हीचा स्वामी मालक तो लक्ष्मण महाशेष, की तोच रामाच्या अंगावर सगळी आयुध चढवतो आणि तोच परत उतरवून ठेवतो आणि त्यांची काळजी घेतो. आणि हे धनुष्य वापरण्याची इच्छाशक्ती म्हणजे सीतामाई, म्हणजेच तृप्ती. रामबाण आमच्यामध्ये येणं म्हणजे काय? तर आमच्यामधला जो पुरुषार्थ निघून गेलेला आहे, तो पुरुषार्थाचा जो अभाव झालेला आहे, तो पुरुषार्थ परत आमच्यामध्ये सिद्ध करण्यासाठी, आमचा पुरुषार्थ परिपूर्ण करण्यासाठी, मग तो धर्म पुरुषार्थ असेल, अर्थ पुरुषार्थ असेल, काम पुरुषार्थ असेल, मोक्ष पुरुषार्थ असेल, भक्ती पुरुषार्थ असेल किंवा मर्यादा पुरुषार्थ असेल. आमच्या प्रत्येक पुरुषार्थाचा जर अभाव आमच्यामध्ये उत्पन्न झाला असेल तर त्यासाठी आम्हाला ध्यान करायला हवं ते अशा रामाचं की धृतशर धनुष्यम. मात्र त्यावेळेस मला माहीत पाहिजे की रामाचं धनुष्य म्हणजे साक्षात हनुमंत, साक्षात शिव. रामाच्या ह्या तीनही आयुधांचा मालक आणि केअरटेकर, काळजी घेणारा म्हणजे साक्षात महाशेष लक्ष्मण. आणि हे तीनही आयुध वापरण्याची, भाता बाण आणि धनुष्य वापरण्याची शक्ती, इच्छाशक्ती म्हणजे सीतामाई, म्हणजेच तृप्ती. ह्या तीनही गोष्टी ह्या एकाच शब्दामध्ये धृतशर धनुष्यम या ध्यानामध्ये आमच्या डोळ्यासमोर उभा राहायला पाहिजे. मला माहिती आहे की प्रत्येक शब्दाबरोबर एवढं सगळं आम्हाला आठवणार नाही, इम्पॉसिबल आहे. पण समजा आम्ही आज थोडंसं वाचलं आणि आजची रामरक्षा म्हणताना आम्ही ध्यान करताना एकेका शब्दावर लक्ष दिलं तरी पुरेसं आहे ना राजानो. आम्हाला ती प्रत्येक शब्द असं वाचायचं, इथे ओढी बाबूने काय सांगितले आम्हाला आणि मग शब्द वाचायचा, अशी कसरत करू नका, कवायत करू नका. थोडंसं वाचा, जे लक्षात राहील तेवढं ते ध्यानमंत्रामध्ये ध्यान करण्याचा प्रयत्न करा आणि मग पडणारे फरक बघा की ध्यानमंत्र म्हणजे काय करतो. तर देवाला माझं वेड लावणारा गोष्ट म्हणजे ध्यानमंत्र. पण त्यासाठी आधी मला देवाचं वेड लागावं लागतं आणि मला देवाचं वेड लागण्यासाठीच हा ध्यानमंत्र लिहिला गेलेला आहे, लक्षात ठेवा. आणि या ध्यानमंत्रामुळेच मला देवाच्या नामाचं वेड लागतं, मला देवाच्या स्तुतीचं वेड लागतं, मला देवाच्या रूपाचं वेड लागतं, मला देवाला शरण जाण्याचं वेड लागतं. हे सगळं करण्याचं काम जो करतो तो ध्यानमंत्र. आणि त्यामधला हा धृतशर धनुष्यम राम मला दिसलाच पाहिजे, त्याच्या भात्यासकट, बाणासकट आणि धनुष्यासकट.